वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय। सुखे ओळंबा दावी गोहा माझे दुःख नेणा पहा आवडीचा मारिला वेडा होय होय कैसा म्हणी भिडा अखंड मज पोटाची व्यथा दूध भात साखर तुप पथ्या दो प्रहरा मज लहरी येती शुद्ध नाही पडे सुपत्ती निजनये खाली घाली फुले जवळीन सहाती मुले अंगी चंदन लावी ते भाडी सदा शुळ माझे कपाळी निपट मज नचले अन्न पाहिली गहू सांजा तीन गेले वारी तुम्ही आणली साखर 7 दिवस गेली 10.5 सेर हडगळवणी आले मांस माझे दुःख तुमाने नवे कैसे तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी नरका नेला आवडीचा मारिला वेडा होय होय कैसा म्हणे बिडा। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून मानव देहात आलेल्या जीवांना सावध करतात की अशी परिस्थिती कृपया आपली होऊ नये याकरता प्रत्येकाने सावध राहावं। कशी परिस्थिती होऊ नये की जिवंत असताना गाढवासारखं अशा प्रकारचं व्हावं आणि मेल्यानंतर नरकाला जावं, मेल्यानंतर देव व्हावं आणि जिवंत असताना देवासारखी अशा प्रकारचं पूज्य व्हावं असं असावं याच्याकरता मानव देह निर्माण केलेला आहे भगवंतानी। मानव देहात आलेल्या प्रत्येकाची अशी स्थिती असावी, असं कर्म असावं, असं त्यांनी जीवन जगावं। तुका म्हणे ज्यावे सत्कीर्तीने बरवे असं नसावं। कसं नसावं याच्यातला एक पैलू या अभंगात व्यक्त केलेला आहे की अशा माणसासारखं जीवन नसावं। कोण माणूस दिसला तुकोबारांना कुठं दिसला काय माहिती। जे न देखे रवी ते देखे कवी अशी एक म्हण आहे। तर तुकोबारांना असं कुठंतरी दृश्य दिसलेलं आहे। व्यावहारिक पदार्थ, व्यावहारिक माणसं त्याविषयी अंतःकरणामध्ये वाजवीपेक्षा जर अतिप्रेम असेल ठेवलं तर त्याची कशी परिस्थिती होते हे एका उदाहरणाने तुकोबारांनी या अभंगामध्ये स्पष्ट केलेलं आहे। आणि त्याचा भाव आहे की अशा प्रकारचं होऊ नये, घडू नये। काय झालेलं आहे तुकोबाराय म्हणतात की बघा 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 त्या बाईकडे पहा। एक कुटुंब होतं, पती पत्नी होते। ती बिचारी सुंदर अशा प्रकारची होती, याला तरी फारच आवडत होती। मला देव आवडावा माणसाला जीवनात, काहीच आवडू नये दुसरं। नवडावे जन नवडावा मान करुणी प्रमाण तुची होई देव आवडावा। देह निर्वाह करता अनेक गोष्टीचा आपल्याला स्वीकार करावा लागतो। स्वीकार करणं वेगळं आणि आवडणं वेगळं। स्वीकार करण्याला अडचण नाही, अडचण कशाला आहे? आवडीला अशा प्रकारची अडचण आहे। आवडावा देव, बाकीचं मग काही अडचण नाही। शेत्या करा, व्यापार करा, कीर्तन करत फिरा, काय असेल ते असं जे देवानं आले भागा ते करीतो। जे ज्याच्या वाट्याला आलेलं आहे ते त्यांनी कर्म करावं, पण आवड कशावर असावी? देवावर असावी। भक्ताचा हा विशेष असतो। भक्त संसारातली कामं करत नाहीत असं नाही, संसारातली कामं करतात, पण त्यांची आवड एक विषय तो सकाळांचा हरी। त्यांच्या आवडीने आवडी इतरी, देवाच्या आवडीनं इतरावर अशा प्रकारची आवड असते। मुख्य आवडीचा विषय केंद्रबिंदू परमात्मा असतो, देव असतो। देव आवडावा, देव आवडेल अशा प्रकारची अपेक्षा करावी, देव आवडेल अशी कर्म करावी,
देव आवडेल असं धन संपादन करावं, जीवनामध्ये रडावं लागू नये असं वाटत असेल, परिणामी रडावं लागू नये असं वाटत असेल तर देव आवडावा. पण आता आवडतोच असं नाही, असं व्हावं तसं व्हावं अशी अपेक्षा करणं वेगळं आणि तशा प्रकारचं प्रत्यक्ष असणं वेगळं ना. आता स्वतंत्र आपला भारत आहे तर भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रनिष्ठ असावं असं कोणाला वाटत नाही, सगळ्याला वाटतं. पण असं वाटणं वेगळं आणि राष्ट्राच्या चोऱ्या करणं वेगळं. आपल्याच राष्ट्रातल्या लोकांना मातीत घालणं वेगळं. तेव्हा असावं ठीक आहे, चांगल्या अपेक्षा माणसाने ठेवाव्या, तशा असतात असं नाही. देव आवडावा हे खरंय. ज्याला देव आवडेल त्याला रडावं नाही लागणार, आणि ज्याला देवा वाचून दुसरं आवडेल त्यांनी मग ती तयारी करूनच अशा प्रकारचं करायचं. चुना आणूनच ठेवायचं, वेळेवर कुठं पाहायचं. मग चुना काय, आम्ही तंबाखू नाही खात, तंबाखू व्हायला नाही, मग मनगटावर लावायला. तर असं एक कुटुंब आहे, तर त्याला ती आवडत होती. आवडू नये असं नाही, मर्यादित असं, त्याचं मर्यादेपेक्षा जास्त अशा प्रकारची आवड होती. त्या आवडीनं प्रेमानं त्याचा विवेक मारला गेलेला होता. हे जे विकार आहेत ना अंतःकरणाचे, हे विकार पहिला अशा प्रकारचा टोला विचारावर देतात. काम असेल, क्रोध असेल, लोभ असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, अहंकार असेल, तर हे सगळी मंडळी पहिल्यांदा उठली का पहिला टोला कोणावर हाणतात? विचारावर. तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला, फलाची आवा हृदयी कामा झाला रिगावा. तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा दिवा जातो. तसं विषयावर जर मर्यादेपेक्षा जास्त आवड असेल तर तयाचे घसनी दिवा ज्ञानाचा गेला. आणि अशा प्रकारचं एक दृश्य तुकोबाराय समोर दाखवतात बघा. एक माऊली आपल्या पतिराजाला सांगत होती, म्हणले का हो, माझं दुःख तुम्हाला कसं कळत नाही हो? माझे दुःख नेना पहा, मला एवढा त्रास होतोय, एवढी पीडा होते, कसं सहन करत असेल मी मलाच माहितीये. आणि तुम्हाला काहीच कसं काय वाटत नाही, कायच तुम्ही अजिबातच कसं काय माझ्याकडे लक्ष देत नाही. आणि कधी म्हणते ती खरंच दुःखात आहे असं नाही, सुखे गोहा ओळंबा दावी, अगदी मजेत आहे ती. खर्चाची टंचन नाही, कामाची दगदग नाही, कुणाचा धाक नाही, कसली चिंता नाही, काहीच नाही. कारण अजून मुलगी काय लग्नाला आलेली होती असं नाही, सासू सासरे नव्हतेच त्यामुळे त्यांचा धाक नव्हता, आणि ह्यो तिच्या ताब्यातच होता, असं मुठीत होता. असं व्यावहारिक दृष्टीने ती कशी होती? सुखात होती. सुखे सप्तमी आहे. अगदी सुखात असताना सुद्धा गोहा ओळंबा दावी, नवऱ्या पुढे अशा प्रकारची ती सोंग करते, नाटक करते. नाटक लयच लोक करतात महाराज, अरे रा, पण ते काय बायाच करतात असं काही नाही, बाया करीत नाही असं बी नाही मला म्हणायचा. पण सगळेच नाटकं करतात, पोरं नाटकं करतात, माणसं नाटकं करतात, म्हातारे नाटकं करतात, सगळेच नाटकं करतात महाराज. आता ती नवऱ्या पुढे असं सोंग करत होती, नाटक करत होती. का हो, माझं दुःख तुम्हाला कसं कळत नाही हो? जरा माझ्याकडे लक्ष द्या ना तुम्ही, माझे दुःख नेना पहा. आता याने म्हणायला पाहिजे ना, तुला त्रास तरी कशाचा आहे? तुला काही खडी फोडायला जावं लागत?
तुला काय नांगर धरावा लागतो, तुला काय खडी कालवावी लागते का मिस्त्रीच्या हाताखाली द्यावी लागते, काय ताण तरी तुला काय, कसलं दुःख आहे तुझं? नाही नाही असं म्हणायचं त्याच्या मनात सुद्धा येत नाही. जसा तो भुंगा, कोणता भुंगा? जो वाळलेली लाकडं सहज कोरू शकतो. भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. भलतैसे आणि कोरडे काष्ट कोडे भुंगा भेदी. अगदी सहज कौतुकाने ते सादड्याचा असो, बाबळीचा असो, लिंबाचा असो आणि वाळलेलं खट्ट असो. लाकडं ओली असतात, थोडी ओलसर असतात, तोपर्यंत मग ती कोरायला सोपे असतात. पण एकदा का लाकूड वाळलं, खिळा नाही घुसत महाराज वाळलेल्या लाकडामध्ये, वाकडा होऊन जातो. तर मग कोरायचं कुठून? त्या सादड्याचं तर लाकूड असं असतं, प्रतिलोखंडच आहे ते लाकूड, मिळत नाही आता अलीकडे. लोखंड इतकं कठीण असतं. पण भुंग्याला काय नाही महाराज, त्याने जर ठरवलं की याच्यामध्ये घर करायचं तर बरोबर त्याच्यात तो घर करणार. बरं त्याला काही हात्याला शेवटावं लागत नाहीत, लावून आणावी लागत नाही, त्याला पाणी पाजावं लागत नाही, काय नाही. निसर्गाने काय त्याच्या ठिकाणी शक्ती दिलेली, वाळलेली सहज कसल्याही झाडाची लाकडं कोरू शकतो. भ्रमरभेदी कोडे भल तैसे काष्टचो. पण तोच भुंगा ज्या वेळेला कमलाच्या फुलामध्ये पराग सेवन करण्याकरता संध्याकाळच्या वेळेला जाऊन बसतो, फुलावर त्याचं खूप काय असतं? प्रेम असतं, खूपच प्रेम असतं. मग त्या फुलावर बसताना सुद्धा जर आपण बघितलं ना, इतका अलगद बसतो. भ्रमर पराग नेती कमळ दळे नेनती. त्या कमळाला माहिती होऊ देत नाही की तो आपल्यात कोणी येऊन बसलाय आणि आपल्यातला पराग नेलेला आहे. इतका हळुवारपणाने त्या फुलामध्ये जाऊन बसतो. सूर्यविकासिनी ते कमल असतं. हा बसून त्या मकरंदाचा आनंद सेवन करण्यात रंगून गेलेल्या तेवढ्या दिवस मावळतो. दिवस मावळल्यावर ते पाकळ्या मिटतात. आणि पाकळ्या मिटल्या, अंधार पडला की मग त्याच्या लक्षात येतं, ओ आता तर आपण अडकलो. कारण सकाळी सूर्योदय झाल्यानंतरच या पाकळ्या काय होणार? उमलणार, नंतर आपल्याला बाहेर पडता येणार. तोपर्यंत 12 तासाचा कारावास. तेवढ्यात संध्याकाळी ते हत्ती जलक्रीडा करण्याकरता येतात. मग त्या हत्तीच्या कळपानी ते पाणी हलायला लागतं, वाजायला लागतं. त्यातले ते कमलाच्या फांद्या अशा इकडं तिकडं व्हायला लागतात त्या लाटेबरोबर. तोही हिंदळायला लागतो. मग त्याच्या लक्षात आलं, ओ आता तर बिघडलं काम. बहुतेक हत्तीचा कळप सरोवरामध्ये आलेला आहे. मग काय मधून मध हत्ती असतात, ते सोंडेमध्ये ते फुल धरतात, तोडतात, खाली पायाखाली चिरडतात आणि त्या फुलाबरोबर त्याच्यातला भुंगाही चिरडून मरतो. हेही त्याच्या लक्षात येतं. पण मग आता फुल तर जाईलच, त्याच्याबरोबर आपण मरू नये त्याच्याकरता त्यांनी चिरडायच्या अगोदर फुल चिरून काय व्हावं? बाहेर निघून जावं. त्याला शक्य आहे. जो वाळलेली लाकडं कोरतो त्याला ते फुलाची पाकळी कोरण्याला किती वेळ लागेल, पण मनात सुद्धा येत नाही त्याच्या तसं. त्या फुलाविषयीचं जे प्रेम असतं त्या प्रेमामुळं पाकळी कोरावी असं त्याच्या मनामध्ये सुद्धा येत नाही. कशाप्रमाणे? ह्या माणसाप्रमाणे. तसं याच्या मनात सुद्धा येत नाही की असं विचारावं तिला की तुला त्रास तरी कशाचा आहे, कसलं दुःख आहे तुला? तू म्हणतेस की माझं दुःख ने ना पा. हे काय म्हणतो? हा खरंय तुझं, हा खरंय तुझं. अरे काय खरंय तुझं? काना मागायला वडव्या, काय खरंय रे तुझं? आवडीचा मारिला वेडा, होय होय कैसा म्हणे भिडा. आवडीचा मारिला वेडा, आवडीचा मारला. तुकोबाराय म्हणतात येड ही जनावर. आवडीनं त्याचा विवेक काय झालाय?
मारला गेलेला आहे आणि त्याला कळत असताना सुद्धा त्यालाच माहिती आहे ना, कारण लुगडं सुद्धा ह्योच धुतो, भांडी ह्योच घासतो, चूल ह्योच पेटवून देतो, आणि मग हाय तरी काय त्याला त्रास. पण तरी आवडीनं मारला गेलेला असल्यामुळं भीडग्रस्त होऊन हा 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 खरंय तुझ्या दुःखाकडं मी काय देत नाही, लक्षच अशा प्रकारचं देत नाही. आता काय करणार आहे, काय तिच्यावरचा हाच खाणार, बाहेर हात जाणार, काय करणार काय काय माहिती. पण म्हणतो होय होय कैसा म्हणे वेडा अखंड. मग ती सांगायला लागली की आपल्या दुःखाचा तिनं पाडा वाचायला सुरुवात केला. कशा कशाचा त्रास आहे ती सांगते. अखंड माझं पोटाची व्यथा, सगळ्यात मला त्रास असेल तर तो पोटाचा आहे, आणि तो अखंड आहे, जन्मल्यापासून मरेपर्यंत. पोटाचा त्रास आहे. हा, हे दोन दुखणे असे महाराज, डोक्याचं आणि पोटाचं. जर सोंग करायचं असेल, काम करायचं नाही म्हणून, उठायचं नाही म्हणून, तर त्याला आधार घेण्याकरता हे चांगले सहकार्य करतात. यार उठला नाही तो, पोटात दुखायला लागलाय, ते काही चापचून कळत नाही. हात लावून काही ते ताप याला आलेला आहे, ताप आलं माणसाला हात लावला तर ताप आलाय नाही आलाय हे लक्षात येतं ना. संडास लागली म्हणलं तर किती वेळेला गेलाय हे लक्षात येतं. सर्दी झाली तर खोकतोय का, नाक बंद झालेलं गेलं. पण पोट दुखायला लागलं म्हणल्यावर काहीच करता येत नाही. का वरून दाबलं तरी ते लक्षात येत नाही, मध्ये हात घातलं तरी काही कळायचं काही कारणच नाही. हे दोन अशा प्रकारची दुखणे. डोकं दुखायला लागलं, डोकं उठलं, ते उठलेलं कळत नाही, बसलेलं तर तिने मग पहिला अशा प्रकारचा आधार कोणाचा घेतलेला आहे, पोटाचा घेतलेला आहे. ते डॉक्टर आणला त्यानं नाडी वगैरे दाबली. काय नेमकं काय होतं, ती म्हणे दुपारच्या वेळेला भूक लागती चांगली. आता भूक लागती, हो काय पोटाचा त्रास झाला वय, सगळ्यालाच भूक लागती. यानं तर वैद्य आणलेला नव्हता, ते त्याला सांगत होती की माझं पोटाची अखंड व्यथा, सततच मला पोटाचा त्रास आहे. अरे मग दवाखान्यात नाही जायचं, गेले होते. मग रामदेव बाबाकडे गेलती का नाही, ते होतं असं खावा घ्यायचं आणि सोडायचे सकाळी सकाळी, ते कुठं मी करीत बसून, ते असलं नाही काही. मग दुसऱ्या नाडी तपासणाऱ्याकडे गेले होते. मग ते काय म्हणला, तो म्हणला बा ह्याच्यात औषधापेक्षा पथ्यच महत्वाचं आहे. तू औषध नाही घेतलं तरी चालेल, पण मी सांगतो ते पथ्य चुकू नको. आणि मग त्याने काय पथ्य सांगितलंय, त्याने पथ्य सांगितलेलं आहे दूध भात साखर आणि तूप. जेवताना प्रत्येक जेवणामध्ये दूध पाहिजे, गावरान गिर गायचं पाहिजे, निरस त्याच्यात पाणी नाही टाकलेलं पाहिजे, ते असं तापवून चांगले अंगठ्यासारखी साय आली पाहिजे. दूध आणि भात ते इंद्रायणी तांदळाचा, म्हणजे असं साध्या राशनच्या तांदळाचा नाही, इंद्रायणी तांदळाचा भात, दूध, त्याच्यावर गावरान तूप आणि उगत थोडीशी पसाभर साखर. असं त्यांनी पथ्य सांगितलेलं आहे. असं मग अडचण काय आहे, दुधाचा उकडा तर लावलेलाच आहे ना, लावलाय, पण ते त्यांनी सांगितलेलं आहे की हे कधी असं मध्ये बंद नाही करायचं, चालू ठेवायचं. चालू दे की मग, अडचण काय आहे, विकू अजून एखादी 2 एकर. अखंड माझं पोटाची व्यथा, दूध भात साखर तूप पथ्याला हे सांगितलेलं आहे. असं का, पण मग ते खाल्ल्यावर तरी अहो कायच, ते खाल्ल्यावर सुद्धा आहे ना दुपारच्या वेळेला अशी मला चक्कर आल्यासारखी होते. दोप्रहरा माझा लहरी येते, लहरी म्हणजे चक्कर येते. आता इतकं खाल्ल्यावर तिला चक्कर नाही येईल तर काय होईल. मग काय होतं म्हणजे शुद्धच हरपून जाते, अशी सुंद होऊन पडून राहते मी. दोप्रहरा माझा लहरी येते, शुद्ध नाही, पडे सुपत्ती, चांगली पडून राहते.
मग झोप येत नाही, खालची ते अंथरून सुद्धा टोचत. आता ते तरी काय कदरून जातं ना, सारखाच हा बुवाजा त्याला सांभाळायचं, म्हणजे ते अंथरून तरी काय करेल. मग काय करू म्हणते, फुलं घालीत जा की माझ्या अंगाखाली. मग ते काड्या, त्याची देठ पिठ सगळी काढून टाकायची, नुसती अशा पाकळ्या 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 वेगळ्या करायच्या, आणि त्याच्यावर किमान 2-2.5 इंचाचा थर जरी दिला तरी मला खालचं काही रुतायचं नाही ना, निज नाही, खाली फुले घाली, तेव्हा तू फुलं घालीत जाय. आणि हे काटे माझ्या जवळ नाही पाहिजे. असा डोळा लागला, आई पाणी पाहिजे, झोप येऊ देत नाहीत. मग यांना घेऊन पोथीला जात जाय. तिकडं आरडले बोंबलले तर चालतंय, म्हणजे त्या बाबाचं काय का होईना, पण माझी झोप नाही मोडायला पाहिजे. निज नाही, खाली घाली फुले, जवळी न सहाती मुले, जवळी मुले न सहाती. झोप येत नाही म्हणून फुलं घालीत जाय, आणि पोरं जवळ मला नाही सहन होत, तेव्हा हे पोरं घेऊन जात जाय दुसरीकडे लांब खेळायला. बरोबर बरोबर बरोबर. हा 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 हा. आणखीन काय त्रास होतो, डोकं दुखत, एक पोट दुखत म्हणून पथ्याने सगळं ते पथ्य सांभाळावं लागतं. डोकं दुखत, सदाशूळ माझे कपाळे, त्याच्याकरता ते दुखू नये म्हणून मी कपाळाला आणि सगळ्या अंगाला चंदन लावते. अंगी चंदन लाविते भाळे, सदाशिव माझे कपाळे. ठीक आहे, मग चंदनच लाकडं संपली का घेऊन येतो. अहो अन्न तर लगेच जातच नाही. निपट मज न चले अन्न, मज अन्न निपट न चले, अन्नच जात नाही. खायला बसले की वासनाच नाही होत. अरे रामा, मग कसं करतेस, किती 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 रोज जेवावं लागत. पायली गहू सांजा 3 पायल्या गव्हाचा एका टायमाला फक्त सांजा लागतो. साजा म्हणजे ते गहू वलवायचे, कुटायचे, आणि मग गरम पाण्याला त्याला गावरान तुपाची फोडणी द्यायची, आणि त्याच्यात ते शिजवून घ्यायचे. त्याच्यात खोबरं, बडीशेप, इलायची, काजू बदाम असली तर चांगलंच आहे, नसली तरी काही तशी काही एवढी नाही अडचण पडत त्याला. नसले बदाम तर शेंगदाणे भाजून त्याचं फोलपट काढून त्याच्या अशा फुकळ्या पाकळ्या पाकळ्या करून अशा त्या उगा 4 किलोला 1 किलो असले तरी पुष्कळ झाल्या. असं त्याला काय म्हणतात, सांजा. गोळ असं सुंदर असतं महाराज. नुसता वास आला तरी रस्त्यावरली माणसं पुढं सरकत नाहीत. आणि असं फक्त 3 पायल्या गव्हाचा सांजा लागतो एका टायमाला. अजिबात अन्न जात नाही. निपट मज न चले अन्न, पायले गहू सांजा 3. तुम्ही आठवतं का तुम्हाला मागच्या बाजारात किती आणली होती साखर? म्हणला का 10-10.5 किलो काय आणली होती. बस 7 दिवसात संपून गेली. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. काही खाणं झालं होय? 7 दिवस राहिली ती 10.5 किलो ती साखर. आणि तुम्ही माझ्या शरीराकडे नाही पाहत का? दिसतं का तुम्हाला माझ्या शरीरावर हाड तरी? आता एवढं हाणल्यावर काय हाड दिसेल? हाडगळणी मांस आले, हाडगळणी आले मांस. माझं दुःख तुम्हाला कळतच कस काय नाही. तरी हा काय म्हणतो, होय होय कैसा म्हणे भिडा तुकोबर आहे म्हणता. त्या बाईनी याला जिवंतपणे गद्द बनवलंय, गद्द. तू काय म्हणे, जिता गाढव केला, नुसता पळत राहतो, नुसता बिना पगाराचा. काम तर बैल करतात, घोडे करतात, मग गाढवाचंच नाव का घेतलं जातं?
बैल काम करतात तर त्यांना कडवा, पेंड, घासाची तरी किमान काय करावी लागते, व्यवस्था करावी लागते. काही काही बैल अशी स्वाभिमानी असतात, मला त्यांना वेळेवर जर पाणी नाही दिलं तर मालकाकडे असे पाहतात. कामच नाही करत जर त्यांना चारा नाही दिला तर. हे गद्द, अरे 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 अरे, दिवसभर काम करून घ्या आणि रात्री त्याला सोडून द्यायचं, दुसऱ्याचे उकंड फुकीत. म्हणजे मालकाकडे अजिबात तक्रार नाही. तसं हे घरची कामं करत असताना अजिबात तक्रार करत नाही, नुसतं पळत राहत. म्हणून त्याला उपमा कशाची दिले, गाढवाची. जिवंतपणी गाढव बनवलंय याला. आणि मग आता हे जीवन कधी देवाचं नामस्मरण नाही, कधी कथा नाही, कधी कीर्तन नाही, कधी दानधर्म नाही, कधी. आता इतकं गावरान तू पण हे घर एवढा खर्च असल्यावर त्याला बाहेर दानधर्म करायला शिल्लक तरी काय राहणार आहे. त्यामुळं काही केलं नाही, त्याच्यामुळं मेला की लगेच नरकाला. अशा प्रकारचा तो काय म्हणे, जिता गाढव केला मेले यावरी. अशा प्रकारची वेळ परिस्थिती आपल्यावर येऊ नये, सावधान. मग आपण कसं करावं, पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग. चला जाऊ माग घेत आम्ही, पुढे गेले त्यांचा मार्ग शोधित, माग घेत जाऊ. चला. तुकोबाराय म्हणतात, आपली तशी परिस्थिती होऊ नये म्हणून आपण काय करू, तर जे पुढे गेले त्यांचा माग घेत, शोधित मार्ग, चला जाऊ. जे पुढे गेलेले आहेत त्यांच्या मार्गाचं शोधन करत, माग काढत काढत जाऊ आपण. पुढे गेलेले आहेत तर पुढे गेले म्हणजे अगोदर गेले ते का, अगोदर गेलेले पुढंच गेलेले असं काही नाही ना. नुसते गेलेले बी नको, अगोदर गेलेले नको, मागून जाणारे नको, आता चाललेले नको. जे पुढं गेलेले आहेत त्यांच्या माग जायचे. पुढं गेलेले, आता पुढं गेलेले म्हणजे तेच आम्ही म्हणतो ना, तर पुढे गेले म्हणजे आपले बापदादे गेले, बाप गेला, आजा गेला, पंजा गेला, हे गेले. पण हे अगोदर गेलेले, हे पुढंच गेलेले असं काय माहितीये. अगोदर जाणं वेगळं आणि पुढं जाणं वेगळं. पुढे गेले हा शब्द संत वाङ्मयामध्ये अनेक अभंगात आलेला आहे महाराज. काय पुढे गेल्याचं लक्षण, पुढे गेले ते निधाई झाले, वाणीतील त्याची सीमा रे. जे निधाई झाले ते पुढे गेले. पुढिलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. पुढे गेले, ते पुढे गेलेले आहेत ते ज्या मार्गाने गेले, पुरोगामी विचार. कारण कृती विचारावर अवलंबून असते. जसा विचार असतो तशा प्रकारची माणसं काय करतात, कृती करतात. एखाद्याचं पाकिट पडलं, स्नान केलं इंद्रायणीचं आणि कपडे घालताना पाकिट पडलं, दुसऱ्याने पाहिलेलं आहे, त्याच्या मनात विचार आला, बिचाराचं पाकिट पडलेलं आहे, कुठलं आहे काय माहिती, पाकिटात पैसे असतील आणि जर पैसे त्याला नाही मिळाले तर पुढे त्याचं काय होईल, त्याला दुःख होईल. हो हो बाबा, हो हो, अरे हे काय पडलंय, कुठं लक्ष आहे तुमचं, लगेच त्याला सांगल तो विचार. एखाद्याचं पाकिट पडलेलं आहे, तो अजून तिथंच आहे, ते पाकिटावर असा पाय देईल आणि लगे आपले कपडे काढेल आणि त्याच्यावर टाकेल. माऊलीची कृपा.
ज्ञानोबा याला लगेच प्रसन्न झाले, अजून दर्शन बी नाही झालं आंघोळीच्या अगोदर. हाही काय आहे? विचार आहे. तोही विचार आहे आणि हाही विचार आहे. महाराज, कृतीला कारणीभूत विचार असतो. त्यामुळं कृती समाजाची सुधारावी, आपली कृती सुधारावी असं वाटत असेल तर पहिले आपले विचार सुधारले पाहिजे. म्हणून ज्ञानोबाऱ्यांची जी मागणी ना, खळाची व्यंकटी सांडो. कारण व्यंकटी हेही नाव कशाचं आहे? विचाराचं आहे. ज्या विचाराने त्याला खळ बनवलं, असा जो त्याचा दुष्ट विचार आहे, वाकडा विचार आहे, वाईट विचार आहे, अधोगामी विचार आहे, तर त्या विचाराचा वाकडेपणा त्याचा नष्ट हो. विचार जोपर्यंत आपले सुधरत नाहीत, चांगल्या विचाराची कास जोपर्यंत आपण धरत नाही, आपलं मन चांगल्या विचाराचा आश्रय जोपर्यंत बनत नाही, तोपर्यंत आळंदीत राहिले काय, पंढरीत राहिले काय, कीर्तन केले काय आणि भजन केले काय, नाही फरक पडायचा. महाराज, विचार सुधारणं अत्यंत आवश्यक आहे. कर्म सुधारण्यापेक्षा विचार सुधारले गेले पाहिजेत. कर्म नाही सुधारलं तरी चालेल, फल जरी कर्माचं मिळत असलं तरी कर्माला कारण मन आहे. मन, आपले विचार सुधारले पाहिजे. नाही तर गंगेच्या स्नानाला गेलेले आहेत, पर्व काळ आहे आणि तिथं दुसऱ्याच्या चपला घेऊन गेले. कृती चांगली आहे पण विचार अशा प्रकारचे चांगले नाहीत. आपले विचार संतांच्या विचाराशी संवादी होणं गरजेचं आहे. विचार महत्वाचे. विचारा वाचून न पविजे समाधान. तेव्हा जे पुढे गेलेले आहेत त्यांचा मार्ग म्हणजे त्यांचे विचार. पुढे गेले म्हणजे नेमकं कुठे गेले, कोणत्या दिशेला जाण्याला पुढे जाणं अशा प्रकारचं म्हणायचं. आता खेड्यापाड्यामध्ये आहे ना, काही विशिष्ट दिशेला वरती म्हणतात आणि विशिष्ट दिशेला खालती म्हणतात. आमचं शेत खाल्लाकडे म्हणतात. आता खाल्लाकड म्हणजे नेमकं कोणकडं? असं थोडंसं आहे की डोंगर आहे आणि मग खालच्या बाजूला आहे किंवा वरच्या बाजूला आहे, असं काही नाही. सपाट जमीन असते तरी त्यांच्या तिथल्या मान्यतेमध्ये खाल्ली वरती अशा प्रकारची नावं ठेवलेली असतात. तसं पुढं गेले तर पुढं म्हणजे नेमकं कुठं. तेव्हा पुढं या शब्दाचा संत तुकोबारायांच्या गाथ्यामध्ये ज्या ठिकाणी पुढं शब्द आलेला आहे तर त्याचा अर्थ हा आहे की मानवाला ज्या दिशेला जायचंय, मानव देह ज्या दिशेकडे जाण्याकरता भगवंतांनी निर्माण केलेला आहे, वा मानवाचं जे साध्य आहे त्या साध्याची जी दिशा आहे त्या दिशेला काय म्हणावं? पुढची दिशा म्हणावं. याच्या यावत मानवाचं साध्य तेच आहे. जीव मात्राचं म्हटलं तरी अतिशयोक्ती होत नाही, पण इतरांना कर्माचंच स्वातंत्र्य नसल्यामुळं त्यांची ती दिशा आहे म्हणण्याला काही अर्थही अशा प्रकारचा नाही. यच्च यावत मानव मात्राचं अपेक्षित अशा प्रकारचं तेच साध्य आहे. सगळ्यांना आनंद हवाय, सगळ्यांना नित्य आनंद हवाय. आनंद तर सगळ्यांना मिळतच राहतो. असा कोण आहे मनुष्य की ज्याला आनंदच मिळत नाही? प्रत्येकाला थोडाफार आनंद मिळतोच, पण तरी त्याची धाव संपत नाही. म्हणजेच मिळणाऱ्या आनंदात तो काय नसतो, संतुष्ट नसतो, किंवा त्याला हवा असलेला जो आनंद आहे तो आनंद नसतो. थोडाफार आनंद सतत मिळत राहतो आपल्याला.
आपलं समाधान त्याच्यात नाही राहत. पण तेवढा आनंद आपल्याला हवा नसतो. आपल्याला असा आनंद हवा असतो, आपल्याला असा आनंद हवा असतो की ज्याच्यापेक्षा दुसरा मोठा आनंदच नसावा. देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा. देशाने तो परिच्छिन्न नसावा, कालाने तो परिच्छिन्न नसावा, वस्तूंनीही तो परिच्छिन्न नसावा. अशा प्रकारचा अखंड नित्य असणारा जो आनंद आहे, कधीच नष्ट न होणारा आनंद, असा आनंद मिळावा ही प्रत्येकाची अपेक्षा असते महाराज. असा आनंद मिळाल्यानंतरच आनंदाची अपेक्षा संपते. अन्यथा संसारातला कुठलाही आनंद मिळाला तरी त्याची आनंदाची अपेक्षाही चालूच राहते. 10 रुपये मिळत असले तर मग 100 रुपये मिळावं. एको वष्टी शतम शती दशशतम. 100 रुपये मिळणं आनंदच आहे. मग त्या 1000 रुपये मिळावे वाटतात. 1000 रुपये मिळायला लागल्यानंतर लाख रुपये मिळावे वाटतात. लाख रुपये मिळायला लागल्यानंतर कोटी रुपये अशा प्रकारचे मिळायला लागले. कोटी रुपये मिळायला लागले की सत्ता मिळावी वाटते. या लोकांची सत्ता मिळाली तर स्वर्गाची मिळावी वाटते. स्वर्गाची ज्याला मिळालेली आहे त्याला ब्रह्मलोकाची मिळावी वाटते. लक्षे शक्षति पालतां क्षितिपतीश चक्रे शतां वांछति. तेव्हा ही अपेक्षा वाढतच जाते, परिपूर्ण होतच नाही. ही केव्हा होते तर नित्य आनंद मिळाल्यानंतर. आता निश्चिंतेने ब्रह्मदेव नाही म्हणू शकत, हे तुकाराम महाराजच म्हणू शकत. आता ब्रह्मदेवच नाही म्हणू शकत तर मोदी म्हणतील का? आता निश्चिंतेने नाही. आता तर जास्त चिंता लागलेली आहे, कारण गुजरातचीच निवडणूक आहे. गुजराती निवडणूक म्हणजे 19च्या लोकसभेची काय आहे, सेमीफायनल म्हणतात त्याला, पूर्व अशा प्रकारची तयारी. तर निश्चिंत नाही. राष्ट्रपती निश्चिंत आहे ना, पंतप्रधान निश्चिंत आहे. लोकशाहीतली सर्वोच्च अशा प्रकारची ही पद आहेत. तर का नित्यानंद नाही ना? आनंद झाला असेलच त्यावेळेला, नित्यानंद नाही. सगळ्या जीव मानवाची अपेक्षा असते आपल्याला नित्यानंद प्राप्त झाला पाहिजे. आनंदाच्या बाबतीत आपण परिपूर्ण असलो पाहिजे. म्हणजे सगळ्यांना असा आनंद हवाय, सगळे या आनंदाच्या प्राप्ती करता जीवनाची वाटचाल करतात. कुणी काय करत असेल, कुणी काय करत असेल, हा भाग वेगळा आहे. पण सगळ्यांना असाच आनंद मिळवायचा आहे. म्हणजे हा आनंद ज्या दिशेला आहे ती दिशा आहे पुढची. त्या आनंदाच्या जवळ गेला व आनंदावर आरूढ झाला, तो कुठं गेलाय? पुढे गेला. म्हणून पुढे गेले ते निहाल झाले, कृतकृत्य झाले, जीवनात सफल अशा प्रकारचे झाले. नित्यानंदाची प्राप्ती झाल्यानंतर अशा प्रकारच्या आनंदाची प्राप्ती करून देणारा, त्याला सहाय्यभूत असणारा जो विचार आहे तो पुरोगामी विचार आहे. येडं लागलेल्या लोकांना कुठल्याही विचाराला पुरोगामी म्हणतात, की जो विचार जिवंतपणे नरकात नेऊन घालू लागलेला आहे त्याही विचाराला काय म्हणू लागले लोक? पुरोगामी विचार म्हणायला लागलेत. संतांचा विचार पुरोगामी विचार आहे. त्या विचाराची कास ज्यांनी धरलेली आहे तेच पुढे जातात, तेच पुढे गेलेले आहेत आणि तेच पुढे जातील. हा विचार सोडून अन्याचा विचाराची कास ज्यांनी धरलेली आहे ते पुढे नाही, खाली चाललेले आहेत. काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्राची महाराज. कायदे करूनही काय थांबलंय सांगा ना? अत्याचार थांबलाय, भ्रष्टाचार थांबलाय,
व्यभिचार थांबलाय का? हे सगळी फळं तुम्हाला नाही वाटत हे पुरोगामी विचाराची कास धरलेले तथाकथित महाराष्ट्राने? म्हणून संशोधन व्हायला पाहिजे याच्यावर. काही स्थिती झालेली आहे महाराज. पूर्वी लोक शिकलेली नव्हती, पूर्वी लोक फार पैसा कमवत नव्हते, एवढा विकास नव्हता. आज विकासाचं शिखर अशा प्रकारचा गाठीत आलाय आपला महाराष्ट्र. पैसा पाहायला मिळत नव्हता, लाखो रुपये अशा प्रकारचे सांभाळून आहेत लोक. तरीही ही परिस्थिती का आहे आमच्यावर? कुठे आम्ही कमी पडलेलो आहे जीवनामध्ये हे पाहणं आवश्यक आहे. तेव्हा पुरोगामी विचार संतांचा विचार आहे. संत विचारापासून समाज बाजूला चालला आणि म्हणून अशा प्रकारची ही फळं आम्हाला उपभोगायला मिळू लागलेली आहेत. पुढे गेले संत, पुढे गेलेले आहेत. ज्या रस्त्याने ते पुढे गेलेले आहेत त्यांच्या रस्त्याचा मागोवा घेत पुढे गेले. त्यांचा शोधित मार्गाला स्वच्छ केलेले. कोणी स्वच्छ केलेले? त्यांनीच स्वच्छ केलं. झाडू संताचे मार्ग, आदराने भरले जग, उच्चिष्टाचा भाग, शेष उरला तो शिव. झाडू संताचे शोधित. का जीवाला दुःख भोगावं लागलं याविषयी ज्ञानोबांनी एक कारण परंपरा 7व्या अध्यायामध्ये सांगितलेले. ज्ञानोबा म्हणतात त्याची आता थोडीशी गोठी सांगिजेल, पण येशी अहंकार तनुशी वालभ पडले. तनुशी अहंकार, शरीराचं प्रेम निर्माण झालं. शरीराचा अहंकार चैतन्याने धारण केला, जीव चैतन्याने. अर्थात तनु, शरीर आणि अहंकार यांचा प्रेम विवाह झाला. वालभ म्हणजे प्रेम विवाह झाला. तसं जुळण्यासारखं नव्हतं हे. कारण वैदिक संस्कृतीप्रमाणे विवाह करायचा असेल तर त्याला बऱ्याच गोष्टी जुळाव्या लागतात ना. कुळ पाहिलं जातं, गुण पाहिले जातात, गण पाहिले जातात, नाडी पाहिली जाते, अजून काय पाहिलं जातं? का भाऊ काय पाहिलं जातं? अरे याच्यातले MD जमावण्याचं मला आपल्याला काय माहिती आहे त्याच्यात. या गोष्टी सगळ्या. आणि मग त्या गोष्टी जुळत नसल्या तर मग ते सांगतात की बा तुम्ही काय तो संबंध नका करू, कारण त्या संबंधात ना त्या पोरीला सुख होईल पुढं, ना त्या पोराला सुख होईल, असं असायचं. मग पूर्वी अगदी आनंदानं अशा प्रकारे गरिबीत असली तरी आनंदात जीवन जगायचे. आता महाराज याच्याकडं लक्ष कमी झालं, पैशाकडचं लक्ष वाढलं. ज्याच्याकडे पैसा आहे किंवा पैसा मिळवतो, लोक म्हणतात ह्या नावाने नसलं जमत तर दुसरं नाव ठेवा पुरीच. ज्या नावाने जमत आहे ते नाव ठेवा. कुंडल्या बदलून टाकतात. त्याच्या कुंडलीशी जमणारी कुंडली अशा प्रकारची तयार करा. स्थूल दृष्टी झाली आणि मग हे सगळे प्रकार अशा प्रकारचे घडतात. पण प्रेम विवाहामध्ये काहीच संबंध नसतो. ते कुळन गोत्राचा काही संबंध नाही. अगदी विधर्मामध्ये सुद्धा काय होतं, प्रेम विवाह अशा प्रकारचं होतं. तसं एक जड आणि एक चेतन, एक विनाशी दुसरं अविनाशी, एक व्यापक दुसरं परिच्छिन्न, असं असताना सुद्धा प्रेम विवाह त्यांचा झाला. त्या दोघांपासून एक मुलगी जन्माला आली, तिचं नाव इच्छा. ते तर इच्छा हे कुमारी झाली. शरीराचा अहंकार धारण केला की इच्छा निर्माण होते. झोपेमध्ये इच्छा असते का? नाही. का त्यावेळेला अहंकार धारण केलेला नसतो. मूर्छितावस्थेमध्ये इच्छा नसते. मेल्यावर तर अजिबात राहत नाही त्या याला, मड्याला.
इच्छा हे कुमारी झाली आणि मग ती तरुण झाली. कामात तिचं रूपांतर झालं. मग मात्र यांनी असं प्रेमविवाह नाही, अगदी जमवून तिचं लग्न केलं. ते कोणाशी? द्वेषेशी मांडिली वराडीक. इच्छा द्वेष. इच्छा पूर्ण राहिली की द्वेषाची. त्या दोघास्तव झालं जन्माला. ऐसा द्वंद्व मोह झाला. द्वंद्वाचा मोह. आणि मग त्या द्वंद्वाच्या मोहाने काय केलं? जास्तच आगाऊपणा केला महाराज. त्यांनी जे चांगले रस्ते होते ना पुढे जाणारे, त्या रस्त्यावर काटे टाकले, विकल्पाचे काटे. भावशुद्धीची वाटे, विखुरले विकल्पाचे काटे आणि चिरिले आव्हाटे. आणि दुसरीकडे असं आडरानात जाणारा, जंगलात जाणारा, तिकडं असा रस्ता तयार केला. लगेच असं चुना पिना टाकून इकडच्या काट्या तिकडे चांगल्या रस्त्यावर टाकून दिल्या. आता मागून आले तेव्हा इकडं रस्ता होता, बहुतेक पुढं काहीतरी अडचणी काही इकडून तयार झालाय, घुसले मग रस्ते. पुढचे गेले की माग त्याच्या माग, मागचे त्याच्या माग. का? बापदादाने केलेलं आहे. चला तेने भूते भांबावली. संसाराच्या अडवा माझी पडली आणि मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. तेव्हा असा प्रकार झालेला आहे. म्हणून संत पुन्हा अवतीर्ण होतात आणि ज्या मार्गाने नित्यानंदाची प्राप्ती होते असे जे ऋषींनी सांगितलेले मार्ग आहेत त्या आपल्या आचरणाने त्याला शुद्ध करतात. त्याला म्हणतात झाडू किंवा शोधित मार्ग. पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, त्याचा माग घेत आम्ही जाऊ, चला चला तुम्ही आमच्या बरोबर, आम्ही नाही जाणार आहे, तुम्ही चला. कारण आपल्याला सगळ्यालाच कुठं जायचंय? पुढं अशा प्रकारचं जायचंय. म्हणजेच नित्यानंदाची प्राप्ती करून घ्यायची. आणि नित्यानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता जे पुढे गेलेले आहेत ते ज्या मार्गाने गेलेले आहेत त्यांच्या शोधित मार्गाचा त्यांचा माग घेत आपण जाऊया. आता त्यांचे माग कोणते कोणते आहेत, कोणता तो मार्ग आहे, त्यांनी पुढे कसं गेलं जातं आणि त्याच्याकरता काय करावं लागेल याचं चिंतन या अभंगात पुढे तुकोबारींनी केलेलं आहे. आपण क्रमशः करू. पुंडलीक वरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव